नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत प्यून, हमाल, लिपिक आणि संचालक यासाठी अर्ज भरला असेल तर याचा एक्झाम दिनांक जाहीर करण्यात आलेला असून एक्झामचं संपूर्ण वेळापत्रक पण या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेलं आहे। तर तुमची एक्झाम केव्हा होणार आहे आणि टायमिंग काय असणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 2300+ जागेची भरती निघालेली होती आणि यामध्ये प्यून, हमाल, चालक आणि लिपिक या पदांचा समावेश होता। तर मित्रांनो, आता याचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये तुमची जी एक्झाम आहे हे सर्वच पदाची एकाच दिवशी होणार आहे। हो मित्रांनो, सर्वच पदाची एक्झाम या ठिकाणी आता एकाच दिवशी होणार आहे। तर बघा हे वेळापत्रक कशा प्रकारचं आहे। तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर जो पहिला पेपर होणार आहे तो होणार आहे लिपिकचा पेपर असणार आहे 10 ते 11। लक्षात ठेवायचं, 9 वाजता तुमचा रिपोर्टिंग टाइम असणार आहे आणि एंट्री मिळणार आहे तुम्हाला 9:15 ला आणि पेपरचा टायमिंग असणार आहे 10 ते 11। नंतर असणार आहे स्टाफ कार ड्रायव्हर, याचा पेपर असणार आहे 1 ते 1:30 वाजेपर्यंत। लक्षात ठेवायचं, स्टाफ कार ड्रायव्हर 1 ते 1:30 वाजेपर्यंत तुमचा पेपर असणार आहे आणि रिपोर्टिंग टायमिंग असणार आहे 12चा। नंतर शिपाई म्हणजे शिपाई हमाल याची 2 टायमिंग दिलेली आहे। पहिला टायमिंग असणार आहे 3 ते 3:30 आणि दुसरा टायमिंग असणार आहे 5 ते 5:30। ठीक आहे, अशा 2 टायमिंग मध्ये पिऊनचा पेपर या ठिकाणी घेतला जाणार आहे। पहिल्या बॅचचा टायमिंग असणार आहे रिपोर्टिंग 2 वाजताचा आणि दुसऱ्या बॅचचा टायमिंग असणार आहे रिपोर्टिंग 4 वाजताचा। तर मित्रांनो, संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी आता जाहीर केलेलं आहे। फक्त जे स्टेनोची जे विद्यार्थी आहे त्यांची दिनांक या ठिकाणी आता जाहीर केलेला नाही आहे। यानंतर त्यांची पण एक्झाम होऊ शकते। लक्षात ठेवायचं, क्लर्क, ड्रायव्हर आणि शिपाई हमाल तर या पदाचा आता टाइम टेबल जाहीर केलेला असून 26 तारीख, लक्षात ठेवायचं 26 एप्रिलला तुमची परीक्षा या ठिकाणी आता होणार आहे। 26 एप्रिल आता कन्फर्म तारीख झालेली आहे आणि वेळापत्रक पण मित्रांनो या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेलं आहे आणि सर्वच पदाची परीक्षा ही आता एकाच दिवशी होणार आहे। ठीक आहे, लिपिकची असो, शिपाईची असो किंवा चालकची असो। तर मित्रांनो, संपूर्ण वेळापत्रक आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि लक्षात ठेवायचं सर्वच पदांची एक्झाम आता एकाच दिवशी होणार आहे। तर यामध्ये आता महत्त्वाचं असणार आहे की तुम्हाला एक्झाम सेंटर हे कोणतं मिळते। जर तुम्हाला एकच एक्झाम सेंटर मिळालं तर तुमच्यासाठी चांगलं असणार आहे। ठीक आहे, जर तुम्हाला वेगवेगळे जर एक्झाम सेंटर मिळाले तर तुमचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। तुम्हाला ठरवावं लागेल त्यानंतर की तुम्हाला कुठली एक्झाम द्यायची आहे, शिपाईची एक्झाम द्यायची आहे की लिपिकची एक्झाम या ठिकाणी द्यायची आहे किंवा चालकचा फॉर्म भरला असेल तर चालकची एक्झाम द्यायची आहे। तर जर तुम्हाला सेंटर जर वेगवेगळे जर भेटलेत तर सर्वात मोठं नुकसान तुमचं या ठिकाणी होणार आहे आणि यामध्ये तुमची जी परीक्षा होणार आहे ती लेखी परीक्षा होणार आहे। रिटर्न तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। कारण जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ मार्फत जेव्हा नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं होतं त्यामध्ये तुम्हाला लोकक्षेत्रामध्ये पण सेंटर मागितलेले होते। याचा अर्थ असा की तुमची एक्झाम या ठिकाणी रिटर्न होणार आहे, ऑनलाईन एक्झाम होणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं। ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण वेळापत्रक तुम्ही चेक केलेला, जर वेळापत्रक पाहिजे असेल तर समोर तुम्हाला दिसत आहे स्क्रीनशॉट याचा काढून घ्यायचा। यावर आणखी काही अपडेट आले त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि याचे जे प्रवेशपत्र आहे हे तुम्हाला 20 एप्रिलपर्यंत प्राप्त होऊन जाईल। लक्षात ठेवायचं, 20 एप्रिलपर्यंत तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध केल्या जाणार आहे। ठीक आहे, तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।